1 2 3 4 एका रात्रीत घडणारं कथानक आहे. एका रात्रीत 4 लोकांच्या आयुष्यात 4 वेगवेगळ्या घटना घडतात, 4 वेगवेगळ्या ठिकाणी, पण त्या सगळ्या एकमेकांशी कनेक्टेड असतात. ऑल 4 स्टोरीज मिक्स टुगेदर मेक्स अ वन स्टोरी. टोटल पाहिलं गेलं तर एक सिंगल कथानक 4 वेगवेगळे धागे आहेत आणि 45 मिनिटाचं तो पिरियड आहे. 45 मिनिटांमध्ये त्याच्या आयुष्यात घडलेली घटना आणि ते 45 मिनिटं कसे त्याची डेस्टिनी बदलतात, त्या कॅरेक्टरचं पुढे काय होता 45 मिनिट त्याचं. आणि पेसी आहे फिल्म, स्पीडी आहे, कुठेही असं बघताना जास्त वेळ देत नाही विचार करायला असं. आणि ग्रिपिंग आहे, सस्पेन्स असल्यामुळे मी स्टोरीबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही आहे, त्यावर सांगू शकणार नाही. पण एवढंच सांगेल की एवढे सगळे कलावंत घेतले आणि प्रत्येकाने त्यांच्या त्या कॅरेक्टरला जस्टिफाय केलेला सिनेमा म्हणजे 1 2 3 4. टिपिकली एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नवीन नवीन रिलेशनशिप मध्ये आहेत, तर त्यांच्यात होणारी भांडणं, त्यांच्यात होणारे रुसवे फुगवे, आणि मग तुम्ही जे ड्रीम सिक्वेन्स सॉन्ग पाहिलं त्याच्यातून ते एका ड्रीम सिक्वेन्स मध्ये जातात. त्याचं सॉन्ग जे आपण आता पाहिलं ते आम्ही हैदराबादमध्ये पिक्चराइज केलं. सो लिटरली मी याआधी कॉमेडी केलंय किंवा कणखर भूमिका केल्या किंवा नेगेटिव्ह सुद्धा केलंय, पण अशी रोमॅन्टिक एका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची गोष्ट आहे ज्याच्यात ती रुसतीये, तिला मनवतोय, असं मी कधी केलं नव्हतं. सो ते सगळं करायला खूप मजा आहे. मी या चित्रपटामध्ये मी एकटाच नाही, आमची स्टोरी आहे ती 4 जणांची आहे या चित्रपटामध्ये. ज्यामध्ये मी आहे, अरुण कदम आहे, अंशुमन विचारे आहे आणि ईश्वर चौगुले आहे. आम्ही चौघही प्रकल्पग्रस्त शेतकरी दाखवलेलो जे आंदोलन करताना, प्रकल्पासाठी आंदोलन करताना पोहलेले लावतो आणि त्यातनं येणारी आमची खतखत, आमची चीव ही या कथानकाचा एक भाग आहे आणि या कथानकाला सपोर्ट करत पुढे येते. या चित्रपटाचं सर्वात मोठं बलस्थान हेच आहे की या चित्रपटामध्ये जेवढे विनोदी अभिनेते आहेत, सो कॉल्ड विनोदी अभिनेते, त्या सर्वांनी सिरियस रोल्स केलेले आहेत, सिरियस भूमिका केलेल्या आहेत, गंभीर भूमिका केलेल्या आहेत आणि त्या कितपत केल्या गेलेल्या आहेत याचा तो चित्रपट बघून सांगेल असं वाटतं. तर माझ्या मते मी शैलेश पवारांचं अभिनंदन करेन की त्यांचा चित्रपट खूप म्हणजे आमचा हा चित्रपट खूप चांगला आणि त्यांना खूप यश मिळालं. मला याआधी अशी भूमिका कधीच करायला नाही मिळाली, कारण मला सगळ्यांनीच खूप रडूबाई, खूप सोशिक सून मुलगी असंच बघितलंय. थँक्स टू मिलनजी, सिरियसली से थँक्यू फॉर ऑफरिंग सच अ कॅरेक्टर. कारण हे कॅरेक्टर मी कधी विचार पण केला नसता की कोणी मला असं कॅरेक्टर ऑफर करेल. एक कम्प्लिटली बोल्ड, खूप ॲरोगंट, ड्रंक अँड ॲट द सेम टाइम इन लव्ह, असं एक खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे. पहिल्यांदाच शिवीगाळ करायला मिळतं मला सिनेमामध्ये. खूप इट्स अ बोल्ड लुक ऑल टुगेदर. त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग होतं, खूप चॅलेंजिंग होतं आणि मला फिल्म करताना खूप मजा आली. सो थँक्यू व्हेरी मच. आमची स्टोरी आहे, मी विजय पाटील, प्रदीप पटवर्धन, विशाखा सुभेदार आणि विजय कदम आले ते. तर आमची स्टोरी आहे त्याच्यामध्ये आम्ही ब्लॅक कॉमेडी केलेली आहे. आमचा चंक आहे तो टोटली कॉमेडी आहे. आम्ही जे आतापर्यंत करत आलो तेच करत आलो, पण कठीण आहे ब्लॅक कॉमेडी करणं. काय त्यांनी आता म्हटले की खूप यांना आपण बघतो सगळ्यांना कॉमेडी करताना, अभिजित, अरुण कदम आणि अंशुमन विचारे अजूनही पाहतो आपण त्यांना वेगवेगळ्या रियालिटी शोज मध्ये. पण त्यांनी खरंच आम्हाला ते बघताना, डबिंग करताना खूपच त्यांनी छान काम केलं. त्यांच्यासाठी खरंच म्हणजे चॅलेंज होतं आणि तुम्हाला ते आवडेल की हे वेगळी कामं करू शकतात असंही वाटतं. म्हणजे अरुण कदमनी सुद्धा खूप छान काम केलंय, अंशुमननी सुद्धा. पण आमची ही स्टोरी अशीच आहे की टोटली ब्लॅक कॉमेडी केलेली आहे. त्या सिनेमाच्या बॅकड्रॉपवर मी जो परफॉर्मन्स केलेला आहे, गॉट अ रिलीफ. कारण खूप इंटेन्स हा सिनेमा आहे, सगळ्यांनी इंटेन्स परफॉर्मन्स केले आणि त्यात आमचे सिक्वेन्सेस तुम्हाला रिलीफ देतील असं मला वाटतंय. ते ग्लेबरचे रायटर आणि डायरेक्टर म्हणून ते
फॅमिलीने केले आणि खूप मजा आली. आम्ही खूप मजा केली आणि वेगवेगळे सोशल इश्यूज या फिल्ममध्ये मांडले गेलेले आहेत, हाताळले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरनुसारच एक एक सोशल इश्यू पुढे येईल आणि त्यात माझा एक सोशल इश्यू असं मी म्हणेन जो माझ्या कॅरेक्टरला टच करायला मिळाला तो म्हणजे रिझर्वेशन्स. जे आजकालचं युथ आपण खूप जास्त या फेज मधनं प्रत्येक ठिकाणी म्हणजे नोकरी असो किंवा शिक्षण असो सगळीकडेच रिझर्वेशन हा मुद्दा अजूनही खूप इन्फ्लुएन्स मध्ये आहे आणि खूप अफेक्ट करतो प्रत्येकाला. तोच कुठेतरी या युवकाच्या आयुष्यात सुद्धा त्याला अफेक्ट करतो आणि त्याचं आयुष्य त्यामुळे कसं बदलतं. आता एकीकडे बघता येईल की प्रत्येक कॅरेक्टर एक एक सोशल इश्यू हँडल करते. तर असे वेगवेगळे सोशल इश्यू एका फिल्म मध्ये का, कारण काय हीच सगळी आपली एक सोसायटी आहे आणि हीच सोसायटी अख्खी या फिल्म मधून कुठेतरी आपल्याला दिसणार आहे. मुख्य म्हणता येईल की येस 1, 2, 3, 4 4 वेगवेगळ्या घटना आहेत, पण त्या पॅरलली चालू असताना एकमेकांशी इंटरकनेक्ट कधी होतात, कशा होतात हे या फिल्म मध्ये बघण्यासारखे आहे. थँक्यू. नावावरूनच कळतं वाटतं सस्पेन्स दिलं आहे. त्यातले कॅरेक्टर मी करतोय जो गुंड असतो पण नंतर सुधारलेला असतो, पण काही कारणाकरता त्याला पुन्हा ते वाईट कृत्य करावं लागतं. ते काय आहे ते सांगत नाही, कारण त्यातली गंमत आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे सिनेमा, त्यामुळे फार खोलात सांगणं कठीण आहे. पण एका वेगळ्या प्रकारचा सिनेमा मिलीने बनवायचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केलाय म्हणतो, कारण हा वेगळं आहे हे तुम्ही ठरवायचं असतं, प्रेक्षकांनी ठरवायचं असतं. आम्ही वेगळं केलं असं सांगणं चुकीचं आहे. तर त्यांनी प्रयत्न केला, आम्हीही प्रयत्न केला. मला वाटतं तुम्हाला आवडेल. भूषण हा छान बोलला की ही फिल्म जी आहे ती आपल्या सोसायटीचं क्रॉस सेक्शन आहे. त्यातून बरंच काही आपल्याला बघायला मिळतं आणि सगळ्या गोष्टी कशा इंटर रिलेटेड आहेत. की आज आपण इथे एखादी गोष्ट करतो त्याचे पडसाद कधी कधी 2 महिन्यांनी, एका वर्षांनी दुसरीकडे उमटतात. तो वेळ, एवढा वेळ फक्त बाजूला केली आणि सायमल्टेनियसली जर गोष्टी घडतात असं दाखवलं तर काय होईल आणि आपण एकमेकांशी कसे इंटर रिलेटेड आहोत ॲज अ सोसायटी, ॲज ह्युमन बिईंग्स हे सांगणारी ही फिल्म आहे. त्यात ती एका डॉक्टरचा रोल करतोय. माझी आणि सध्याची एकत्र स्टोरी आहे. सगळ्याच कलाकारांनी खूप छान काम केले. एक मस्त तुम्हाला छान परफॉर्मन्सेस वेगवेगळ्या पद्धतीचे ऍक्टर्सचे बघायला मिळतील असेल. आणि मी असं म्हणू शकत नाही सगळ्यात की मला पहिल्यांदाच गुंड करणार, कारण मी गुंड करतो तो पोलीस करतो. आपण रोमॅन्टिक गुंड पाहिजे, रोमॅन्टिक गुंड आहे आणि हा अंडरवर्ल्ड डॉन आहे आणि तो एका हिरोईनच्या प्रेमात पडला आणि त्यासाठी तो सिनेमा प्रोड्यूस करतो. आम्ही कॉमेडी करायचा प्रयत्न करतोच आहोत अजूनपर्यंत, तर तसा सिरियस करायचा सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला आवडेल अशी इच्छा. आणि मला वाटतं 5 तारखेला तुमच्या बरोबर सगळ्यांना 4-4 लोकांना जरी घेऊन आलं तुम्ही तरी फक्त हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल एवढंच मी सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. या 1, 2, 3 नावाच्या सिनेमामध्ये मी एका सुपरस्टार ऍक्टरचा रोल करतो. फिल्म मस्त आहे. या फिल्ममध्ये तुम्हाला सगळंच बघायला मिळेल. सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी, मस्त भट्टी जमवून आली सगळ्यांची आणि छान कामं हे सांगायची गरजच नाही, सगळ्यांना माहितीच आहे. 5 ऑगस्टला थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहायचा हे लक्षात ठेवा. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 4-4 नाही 10 माणसं घेऊन ह्याचं असं होतं की 4 डिफरंट कथानक असल्यामुळे मी स्क्रिप्ट कोणालाच दिली नव्हती. पहिली फिल्म असेल माझी जिथे मी एकाही आर्टिस्टला बाउंड स्क्रिप्ट दिली नव्हती. त्याच्या मागे रिझन हे होतं की यांच्या स्टोरीमध्ये काय आहे ते मला त्यांना सांगायचं नव्हतं. बिकॉज इट वॉज नॉट लिंक्ड. इट वॉज लिंक्ड इन द फर्स्ट सिनेमा बट दे वर नेव्हर वर्किंग टुगेदर. त्यामुळे एकाही कलाकाराला मी स्क्रिप्ट दिली नाही. बाउंड स्क्रिप्ट होती माझ्याकडे पण पर्पजली दिली नाही. त्यांना एक्सप्लेन केलं प्रत्येकाला विथ डायलॉग, त्यांचं कॅरेक्टर स्केच मला कसं हवंय. अरुण कदमचे मला केस नको होते, सगळे केस उडवली मी अरुण कदमची. मिशी आयुष्यात मला वाटतं पहिल्यांदा मिशी काढली. बायको सिनेमा बघितल्याशिवाय ती पण बोलणार नाही. हा, ती बोलली नाही त्यांच्याशी बरेच दिवस. तर प्रत्येकाचा लुक डिझाईन केला त्या हिशोबाने वेगळा. आणि प्री प्रोडक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे रात्री ते म्हणजे जास्त हेडेक करायची गरज नाही लागली. 3 महिने प्री प्रोडक्शन केलं याचं की कुठल्या टायमाला कुठला शॉट घ्यायचा आणि कोणासोबत घ्यायचा आणि त्याचं मॅग्निफिकेशन काय असेल, कसं असायला, त्याची खूप इंडेप्थ प्लॅनिंग केलेली आम्ही.
त्यामुळे ते इझी गेलं आणि 28 दिवसाचं शेड्यूल आम्ही 26 दिवसात ऍक्च्युली एवढे सगळे कलाकार घेऊन मी तरी चॅलेंज देतो की कोणी 45 डेजच्या आतमध्ये सिनेमा कम्प्लीट करून दाखवा विथ दिस क्वालिटी. इम्पॉसिबल बॉस, नॉट पॉसिबल. जी क्वालिटी मी अचीव्ह केलेली आहे 26 डेज, गाण्याचे 2 दिवस काढात ऍक्च्युली 24 दिवसात सिनेमा कम्प्लीट झालेला आहे. सो इट्स अ बिग थिंग अँड दॅट रिक्वायर्स लॉट ऑफ प्लॅनिंग. बजेटचं पण कन्स्ट्रेंट असतं मराठीमध्ये, कारण सर्टन लेवल पर्यंत आपण एक इमॅजिनेशनला, डायरेक्टरच्या इमॅजिनेशनला कुठे असं हे नसतं, तो किती हे पसरू शकतो, पण एक सर्टन लिमिट असतं आपल्याला आपल्या रिजनल सिनेमाचं, ते देखील गृहीत धरून आपल्याला सगळं प्लॅन करावं लागतं. पण या व्यक्तीने कुठल्याही गोष्टी कमी पडू दिली नाही आणि आम्ही देखील आमच्या आर्टिस्ट आणि आम्ही टेक्निशियननी देखील आम्ही ही जबाबदारी घेतली की यार यांचं शेड्यूल वाढता कामा नये, कारण एवढे आर्टिस्ट आहेत. एक दिवसाचं शेड्यूल वाढलं जवळ 4-5 लाखाचा फटका अननेसेसरी प्रोड्युसरला बसतो. तर आम्ही 2 दिवस उलट कमी केले आणि त्यांच्याकडून पार्टी घेतली. नमस्कार, मी विजय पाटकर. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.